नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? कसे आहात? माईक. हा, येस, मी तुमचे माईक बंद करून ठेवले. ओके, म्हणून तुम्ही उत्तर नाही देऊ शकत. बोला आता. बघा, आता माईक ऑन होत आहे का? चेक करा. हा हा. हो, चालू झालं. चला. आज ओके. आपल्याला सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. आज आपल्याला शिकायचं आहे. काही मी तुम्हाला सिम्बॉल शिकवणार आहे. ओके. बघा, रेकी लेवल 1 हिला कुठलेही सिम्बॉल राहत नाही. ह्या रेकी लेवल 1 ची एनर्जी ही 10% राहते, फक्त 10% राहते. तर याच्यामध्ये तुमच्याकडे कुठलेही सिम्बॉल राहत नाही. आणि माझ्या सगळ्या स्टुडंटला काहीतरी त्या एनर्जी मिळायला हवी, म्हणून मी हे तुम्हाला झिगूचे सिम्बॉल शिकवणार आहे. झिगूचे हे 88 सिम्बॉल्स असतात. 80. बघा, माईक चालू आहे कोणाचं तरी. सर्वांना म्यूट करून टाका. ओके. तर झिगूचे जे 88 सिम्बॉल आहेत, त्याच्यातून काही मोजके जे सिम्बॉल आहेत, जसे आपलं हेल्थ आहे, आपली आर्थिक समृद्धी आहे, मुलांचा अभ्यास आहे, असे जे महत्वाचे सिम्बॉल आहे ते मी सिम्बॉल तुम्हाला देते आहे, आता शिकवते आहे. तर ते सिम्बॉल तुम्ही स्वतःही वापरून दुसऱ्यांनाही देऊ शकतात. ओके. आता ते कसे वापरायचे, काय करायचं, हे सगळं मी तुम्हाला शिकवते आहे. सगळ्यांनी नोटबुक पेन घ्या, त्याच्यावर ड्रॉ करा. तुम्ही त्याचे जर स्क्रीनशॉट काढून घेतले तर ते फक्त मोबाईलमध्ये राहणार आहे. तुम्ही जर स्वतः हाताने ड्रॉ केले तर ते तुमच्या माइंडमध्ये जातील आणि तुम्ही त्याचा नक्की उपयोग करणार आहात. ओके. चला, मी सगळ्यांना शेअर करते आहे. स्क्रीन शेअर झाली आहे का माझी? स्क्रीन शेअर झालेली आहे. येस, येस. ओके. तर आता हा सिम्बॉल आहे. आता हे सिम्बॉल वापरायचे कसे हे सगळ्यांनी पहिले ऐकून घ्या शांततेने, कारण सगळ्या सिम्बॉलसाठी एकच रूल आहे. तो तर तुम्हाला समजला, तर तुम्ही त्या पद्धतीने सिम्बॉल वापरू शकतात. आता हे जे सिम्बॉल आहेत हे आपल्याला शरीराच्या डाव्या बॉडी पार्टवर काढायचे आहे. आपलं शरीर जे डाव्या साईडला आहे, जसं आपला डावा हात आहे, आपला हा जो मनगटाचा भाग आहे, याच्यावर तुम्ही हा सिम्बॉल काढू शकतात. ओके. हे सिम्बॉल काढण्यासाठी याच्यात कलर थेरपी देखील वापरलेली आहे. तर तुम्हाला त्या कलरचा जो प्रत्येक सिम्बॉलला वेगवेगळे कलर्स आहे, त्या कलरचा जर तुम्ही तिथे वापर केला तर तुम्हाला त्याचा खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? आता ते सिम्बॉल समजा तुम्ही, आणि एका वेळेला तुम्ही फक्त 2 सिम्बॉल काढू शकतात. आता एवढे सिम्बॉल दिले आहे आणि मॅडम मला ह्या सगळ्या सिम्बॉलची गरज आहे, म्हणून काय आपण सगळे सिम्बॉल काढणार आहोत का? नाही. आपल्याला ऍट अ टाइम फक्त 2 गोष्टींवर काम करायचं आहे. त्या कोणत्याही तुमच्या लाईफ मधल्या याच्यात जे सिम्बॉल तुम्हाला जे महत्वाचे आहे, त्यातले फक्त 2 सिम्बॉल तुम्हाला वापरायचे आहे. त्याचं काम पूर्ण झालं का मग ते थांबवायचे, पुढचे 2 सिम्बॉल घ्यायचे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता तुम्हाला काय करायचं आहे, हे सिम्बॉल आहे मी तुम्हाला सांगितलं तळ हातावर काढायचे आहे. पण याची आपल्याला इथे जर आपण काढले तर याच्यावर तळ हातावर आपल्याला याची 24 तास एनर्जी मिळेल का? कारण आपला हात पाण्यात जात राहतो, ओला होत राहतो, तर ते पुसले जाणार आहेत सिम्बॉल. तर त्यापेक्षा आपण इथेही काढले, समजा 2 सिम्बॉल काढले, ओके, आणि त्याचे वेगवेगळे कलर्स आहे, तर आपल्या आजूबाजूचे कोणी काय म्हणतील, अरे हातावर काय चिंखाडून ठेवलेलं आहे. ओके. मग त्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या थाईजवर, म्हणजे आपल्या मांडीवर, डाव्या मांडीवर जर तुम्ही हा सिम्बॉल काढले तर ते कोणाला दिसणार नाही आणि त्याची एनर्जी तुम्हाला 24 तास मिळणार आहे. पण त्याच्यावर काय करायचं आहे, तुम्हाला ते रोज वॉश करायचे आहे. असं नाही का आज काढले ना आता 2-3 दिवस काही टेन्शन नाही. नाही, तर ते तुम्हाला रोज वॉश करायचे आहे आणि नवीन काढायचे आहे. आता समजा तुम्ही हेल्थचा सिम्बॉल आहे, तुम्ही हेल्थ आपल्या आरोग्यासाठी जर तो सिम्बॉल वापरत असाल तर तुम्हाला तिथे म्हणायचं आहे का मी शलाका, आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे, मी शलाका आरोग्य संपन्न झालेली आहे. एवढी आपल्याला तिथे रोज अफर्मेशन बोलायची आहे आणि मग तो सिम्बॉल काढायचा आहे. आता तुमच्यावर खूप कर्ज असेल तर तुम्ही काय म्हणणार आहात, का मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेलो आहे. मुलं अभ्यास करत नाहीये तर त्यावेळेला काय म्हणायचं आहे, का माझा मुलगा आता खूप छान पद्धतीने अभ्यास करतो आहे, त्याचे मार्क बघून आम्हाला आई वडिलांना खूप अभिमान वाटतो आहे, खूप आनंद झालेला आहे.
असं आपल्याला पॉझिटिव्ह तिथे बोलायचं आहे. आलं का लक्षात? आणि जोपर्यंत तुम्ही त्या सिम्बॉलला त्याचं काम सांगत नाही का, हा सिम्बॉल काढलेला आहे पण त्याला जर त्याचं काम नाही माहिती तर त्याला काय माहिती मला का काढलेलं आहे. ओके, आपल्याला तिथे बोलायचंही आहे. शब्द ही ब्रह्मांड हे आपल्याला याचा वापर करायचा आहे. येतंय का लक्षात इथपर्यंत? आता हे सिम्बॉल आपण बघणार आहोत. सगळ्यांना समजलं आहे सिम्बॉल कसे काढायचे, एका वेळी किती काढायचे, हो. कोणत्या कलरने काढायचे ते मी तुम्हाला शिकवता सांगते. अजून एक गोष्ट, सिम्बॉल काढताना हात उचलला गेला तरी चालणार आहे. असं नाहीये का सिम्बॉल काढताना आपला हात उचलायला नको. क्लिअर आहे? सिम्बॉल काढताना आपण हात उचलू शकतो. आता हा सगळ्यात पहिला सिम्बॉल आहे, हा आहे रिलीज सिम्बॉल. हा सिम्बॉल आहे निगेटिव्हिटी काढण्यासाठी. ज्या वेळेला आपण दुसऱ्याला हिलिंग करणार आहोत तर त्यावेळेला आपण हवेमध्ये हा सिम्बॉल काढायचा आहे. आपले पाचही बोट असे जवळ घ्यायचे, पाचही बोट जवळ करायचे, म्हणजे हा आपला पेन तयार झाला आणि याच्याने हा सिम्बॉल काढायचा आहे. ओके, आता काही जण हे दोन बोट जवळ घेता आणि मग याच्याने हा सिम्बॉल काढता. तर ही पण पद्धत आहे. मी तुम्हाला दोघं पद्धती सांगून ठेवल्या आहे. हे जे दोन बोट आहे आपले इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, हे दोन बोट जवळ घेता आणि मग त्याच्याने तो सिम्बॉल काढता. पण मी ह्या पद्धतीने काढते कारण पाचही बोटांची एनर्जी तिथे आपल्याला मिळत असते. तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. ओके, असा हा सिम्बॉल काढायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला ब्ल्यू कलरचा पेन वापरायचा आहे. आपल्याला आलेल्या सर्व अडचणींमधून आपण बाहेर पडत आहोत, याच्यासाठी हा सिम्बॉल आहे. निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा सिम्बॉल वापरला जातो. हा काढून झाला सगळ्यांचा? आपण आता पुढचा सिम्बॉल बघूया. आता पुढचं सिम्बॉल आहे हेल्थ सिम्बॉल. आपल्या आरोग्यासाठी हा सिम्बॉल खूप महत्वाचा आहे. बघा, इथून सुरुवात करायची, मग असा, मग इकडून असं जाऊ देऊन त्याला इकडे घ्यायचं आणि मग इकडून त्याला राऊंड करायचा आहे. याचा कलर आहे ग्रीन कलर. हा तुम्हाला ग्रीन कलरच्या स्केच पेनने किंवा पेनाने काढायचा आहे. औषधावर, आपण ज्या पेशंटला औषध देतो आहे त्याच्या औषधाच्या बॉटलवर तुम्ही काढू शकतात. त्याचे जे मेडिसिन ठेवण्याचा जो बॉक्स आहे त्या बॉक्सवर काढू शकतात. त्यांना तुम्ही पाणी देता आहे औषधं घेण्यासाठी, तर आपण बघा पाणी चार्ज करायचं शिकलेलो आहे, तर त्या पाण्यावर देखील तुम्ही हा सिम्बॉल काढून देऊ शकता. का हे पाणी यांना औषधांसाठी अमृताचं काम करत आहे असं तुम्ही त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचे आहे. आणि तो सिम्बॉल काढताना हेल्थ 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 बोलायचं आहे. ओके, हा सिम्बॉल काढण्यासाठी तुम्हाला ग्रीन कलरचा पेन वापरायचा आहे. कुठे काढायचा, काय काढायचा हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आपल्या डाव्या बॉडी पार्टवर काढायचा आहे. झाला सगळ्यांचा काढून? बाकीच्यांचे कॅमेरेज बंद आहे तर मला काहीच समजत नाहीये त्यांचं झालंय का नाही, मी कसं समजायचं आहे. ओके, मॅडम थोडस वरती वरती घ्या, एकच सेकंद. बर, काढून घ्या. आणि हे सिम्बॉल तुम्ही आपल्या घरात इतरांनाही वापरायला देऊ शकता. त्याला अटुनमेंटची गरज नाहीये. रेकीचे जे आता सेकंड लेवल मध्ये आपण जे सिम्बॉल शिकतो त्यांना सगळ्यांना अटुनमेंटची गरज आहे. हे सिम्बॉल तुम्ही सगळ्यांना देऊ शकता, स्वतः वापरू शकतात. जे पेशंट आहे त्यांच्या गादीवर, उशीवर देखील तुम्ही हा सिम्बॉल काढून ठेवू शकतात. त्यांना लवकर आरोग्य प्राप्त होण्यासाठी तुम्ही हे करू शकतात. ओके, झालं? चला आता पुढचं बघणार आहोत, अनकंडिशनल लव. दोन व्यक्ती आहे, ओके, त्यांचे नातं जे आहे ते प्रेमाचं, आदराचं आणि विश्वासाचं झालं पाहिजे. याच्यासाठी हा सिम्बॉल वापरायचा आहे. तो कसा काढायचा आहे बघा, इथे काढून दाखवलेला आहे, एरो देऊन काढलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला सिम्बॉल काढायचा आहे. आणि इथे खाली डॉट दिले आहे, तर डॉट न काढता इथे हा डायमंड शेप आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. इथे 5, 6, 7 याला डॉट दिलेले, गोल डॉट दिले, तर गोल नाही काढायचे आपल्याला. हा जो डायमंड शेप आहे तो इथे काढायचा आहे. याचा रंग आहे लाल.
त्याच्यासाठी तुम्हाला लाल रंगाचा पेन वापरायचा आहे. पेन म्हणजे इंक, जी शाई आहे ती लाल रंगाची वापरायची आहे. दोन व्यक्तींचं भांडण होत आहे. समजा दोन भाऊ आहे, त्यांचं जमत नाही आहे. दोन बहिणी आहे, त्यांचं जमत नाही आहे. सासू सुनेचं जमत नाही, नवरा बायकोचं जमत नाही, दोन मित्रांचं जमत नाही आहे. तर त्यावेळेला तुम्ही हा सिम्बॉल त्यांच्यासाठी वापरू शकतात. का त्या एक्स आणि वाय हे दोन व्यक्ती आहे, त्यांचं जमत नाहीये समजा, तर एक्स आणि वाय या दोघांचेही नातेसंबंध आता प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे झालेले आहे. अशी तुम्हाला तिथे अफर्मेशन द्यायची आहे. नुसतं सिम्बॉल मॅडम ते नाहीये. हा, मॅडम ते दोन्ही सिम्बॉल दोघां मुलांच्या हातात काढले तर चालेल का? हो, का एकाच दोन्ही काढावा लागेल? हातावर, दोन्ही व्यक्तींनी हातावर सिम्बॉल काढले तरी चालेल. आणि दोन नाही, हा सिम्बॉल मी काढून दाखवलेला आहे, हा एकच सिम्बॉल आहे आपला. नाही एकच आहे, मग समोरचे तर मग दोघं असले तर दोघांचे एक दोघांचे, हातात हो काय का? हो हो, चालेल चालेल, काढू शकतात. पण मग तो सिम्बॉल काढताना आपल्याला अफर्मेशन बोलणं महत्वाचं आहे. नुसता सिम्बॉल काढून होणार नाही. का एक्स आणि वाय व्यक्तीचे नातेसंबंध आता प्रेमाचे, विश्वासाचे आणि आदराचे झालेले आहे. हे तुम्हाला तिथे बोलायचं आहे. ओके, झाला हा सिम्बॉल काढून. आता पुढचा सिम्बॉल आहे अनलिमिटेड अबंडन्स, आपली आर्थिक समृद्धी. याचा कलर आहे ब्राऊन कलर आणि रेड कलर. तुम्हाला दोन पैकी जो कलर मिळेल तो कलर तुम्ही वापरू शकतात, ब्राऊन कलर किंवा रेड कलर. आपल्याला जीवनामध्ये आर्थिक समृद्धी हवी आहे, तर हा सिम्बॉल तुम्ही तुमच्या लॉकर मध्ये, पर्स मध्ये, बिझनेसचा जो ठिकाण आहे, जिथे आपला गल्ला आहे, त्या गल्ल्यातही तुम्ही हा सिम्बॉल ठेवू शकतात. याचे झिबूचे कॉइन्स मिळतात, माझ्याकडे ते अवेलेबल्स आहेत. कोणाला हवे असतील तर तुम्ही ते घेऊन तुमच्या लॉकर मध्ये, पर्स मध्ये, जेंट्स लेडीज सगळे जण ह्या वापरू शकतात. मी तर माझ्या देवघरातही ठेवलेला आहे एक कॉइन. आपल्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धीसाठी हा सिम्बॉल काढायचा आहे. लाल कलरच्या पेन, स्केच पेन किंवा पेन इथे तुम्हाला वापरायचा आहे. हे सिम्बॉल काढताना तुमचा हात उचलला गेला तरी चालणार आहे. झालं? चला पुढचा बघूया. भरपूर सिलेबस बाकी आहे आपला, थोडं चला फास्ट. त्याच्यानंतर प्रॉस्पेरिटी सिम्बॉल, आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी येण्यासाठी हा सिम्बॉल आहे प्रॉस्पेरिटी सिम्बॉल. हा आपल्याला ग्रीन कलरने काढायचा आहे, इथून सुरुवात करायची आहे त्याची, असा जाऊ द्यायचा आहे. येस, ग्रीन कलरने काढायचा आहे. याचे देखील झिबूचे कॉइन्स मिळतात, ते सुद्धा माझ्याकडे आहे. आणि ते, हा सुद्धा सिम्बॉल तुम्ही पर्स मध्ये, लॉकर्स मध्ये ठेवू शकतात. आता हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल हा अनलिमिटेड आहे, अनलिमिटेड अबंडन्स आहे, आणि हा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे. दोघांमध्ये थोडा फरक आहे. दोघंही आर्थिक समृद्धीचेच आहेत. तरी पण आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा याचे सिम्बॉल आहेत हे. याचा कलर ग्रीन कलरने हा सिम्बॉल काढायचा आहे. झालं का? आता याच्या पुढचा जो सिम्बॉल आहे तो आपल्या मुलांसाठी आहे. आपल्या मुलांनी बघा अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं मनच एकाग्र होत नाही. मुलं खूप चंचल आहेत, त्यांचं मन सारखं इकडे तिकडे पळतं, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, मी थोडा वेळ इकडे जाऊन येऊ का, थोडा वेळ तिकडे जाऊन येऊ का. मुलांचे स्वभाव चंचल असतात, तर त्यावेळेला त्यांचं मन एकाग्र त्यांनी त्यांनी अभ्यास करायला हवा, यासाठी तुम्ही हा सिम्बॉल काढायचा आहे. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी तुम्ही त्यांच्या कंपॉसवर, त्यांच्या बुक्सवर, बॅगवर हा सिम्बॉल काढू शकता. त्यांच्या स्टडी टेबलवर काढा. त्यांची जी अभ्यासाची रूम आहे त्या रूम मध्ये असा मोठा सिम्बॉल काढून तुम्ही ठेवू शकतात. भिंतीवर चिटकवून द्या हा सिम्बॉल मुलांसाठी.
क्लिअर आहे? येस, पुढचा घेऊया आपण. पुढचा आहे मुलांसाठीच आहे हा पण मुलांनी केलेला जो अभ्यास आहे तो परीक्षेच्या वेळेस नेमके विसरून जाता. त्यांच्या लक्षात राहण्यासाठी हा सिम्बॉल आहे का मुलांनी जो अभ्यास केलेला आहे तो त्यांच्या लक्षात राहण्यासाठी हा सिम्बॉल आपल्याला वापरायचा आहे. हा देखील तुम्ही त्यांच्या बुक्सवर काढून ठेवू शकतात. बुक्सवर बघा एकदम कोपऱ्यामध्ये वरती काढू शकता. नोटबुकवर, टेक्स्टबुकवर तुम्ही हा काढू शकतात. त्यांच्या स्टडी रूम मध्ये काढून ठेवू शकतात. स्टडी टेबलवर काढून ठेवू शकतात. याच्यासाठी तुम्हाला रेड कलरचा पेन वापरायचा आहे. मॅडम हा चालू कुठल्या बाजूने करायचा? इकडून तुमच्या डाव्या साईडने चालू करा. जमला? येस. आपण आता पुढचा सिम्बॉल बघतो आहे तो आहे सगळ्यांसाठी आहे ब्युटी सिम्बॉल. आपल्याला सगळ्यांना छान राहावंसं वाटतं आणि ज्यांचा पार्लरचा बिझनेस आहे, जेंट्स, लेडीज किंवा साड्यांचा, कपड्यांचा बिझनेस आहे, जे सौंदर्याशी रिलेटेड होतात, ब्युटीशी रिलेटेड ज्यांचेही बिझनेस आहे, काहींचे कॉस्मेटिकचे आहे, तर त्या सर्वांसाठी हा सिम्बॉल आहे. आणि ज्यांचा काहीच नाही बिझनेस वगैरे पण आपण सर्वजण हा सिम्बॉल वापरू शकतो. याच्यासाठी ब्लॅक कलर वापरायचा आहे. हा ब्युटीचा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल ब्युटीचा आहे. मॅडम हाफ सिम्बॉल पण डाव्या हाताच्या हातावर काढ. सगळ्या सिम्बॉलला तोच नियम आहे का तुम्हाला डाव्या बॉडी पार्टवर काढायचा आहे. ठीक आहे मॅडम. आज मी माझं मोबाईल, लॅपटॉप सगळं चार्जिंग करून ठेवलेलं होतं आधीच. आज लाईटच नाही गेले. ज्या दिवशी आपण करून ठेवतो ना त्या दिवशी लाईट नाही जात. आणि काल काही एवढं झालेली नव्हती बॅटरी, तर काल लाईट गेले होते. आज मी आधीच रेडी होती एकदम. आलं सगळ्यांच्या लक्षात आलं इथपर्यंत? येस. हे बघा आता आधी काय होतं, ज्या वेळेला हिलिंग करायचे ना तर त्यावेळेला असे स्वतःच्या 24 पार्ट्सवर हिलिंग करत होते. एका पार्टवर काय करायचे, 3 मिनिटं आपल्याला हिलिंग द्यायचं राहतं. ओके. पण आता ही पद्धत सगळी जुनी झालेली आहे. आता हे आपण फॉलो करत नाही का, कारण एका पार्टवर 3 मिनिटं असे आपले 24 पार्ट्स आहे शरीराचे. मग आपला किती वेळ जातो, 72 मिनिटं. म्हणजे 1.5 तास आपलं रोज एवढं हिलिंग होणार आहे का प्रत्येकाकडनं? नाही होणार. तर त्याच्यासाठी आपण जे आता काल परवा जे हिलिंग शिकलो ती सोपी पद्धत तुम्हाला अपडेट झालेली मी शिकवलेली आहे. ओके. पण तुम्हाला माहिती पाहिजे का ही पण एक पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. परत असं नको व्हायला का हे शिकवलं नाही असं. ओके. आपल्या सगळ्यांना सिम्बॉल आले लक्षात, ते तुम्ही स्वतः वापरून इतरांनाही शेअर करू शकतात. ओके. आता आपण बघणार आहोत एनर्जी बॉल कसा बनवायचा. एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला. सगळ्यांनी रेडी व्हायचं आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांची जबाबदारी माझी आहे का त्यांना एनर्जी पोहोचली पाहिजे त्यांच्यापर्यंत. चला दोन्ही हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब करा. आता आपल्याला एनर्जी बॉल बनवायचे आहे. याची तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायची आहे. हे एनर्जी बॉल आपण आता कशासाठी बनवतो आहे ते बनवता बनवता मी तुम्हाला सांगणार आहे. दोन्ही हात रब करा आणि आपले हात असे कप शेप मध्ये घ्यायचे आहे. सरळ हात घ्यायचे नाही. बघा आपल्या हातांमधून एक मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला जाणवेल. चुंबक जाणवेल का एकमेकापासून हात पुढे मागे. चुंबक आल्यावर कसं होतं, पुढे मागे आपले हात जात आहेत का?
ते जे चुंबकीय एनर्जी जाणवली का ती हळूहळू पुढे मागे करता करता आपल्याला असा एक एनर्जी बॉल बनवायचा आहे. बनवा सगळ्यांनी. येस, एनर्जी बॉल बनवला का तो हातात पकडायचा आहे आपल्या. पकडला. आता हा एनर्जी बॉल आपण स्वतःसाठी बनवलेला आहे आपल्या. त्याची रोज प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. आज आपण हा आपल्या स्वतःसाठी बनवला आहे. एक मिनिट सॉरी, आपली सगळ्यात पहिले रेखीची प्रार्थना राहून गेली करायची. तुम्ही मला कोणीच आठवण दिली नाही. चला रेखीची प्रार्थना करूया पहिले. माझ्या लक्षातच नाही राहिलं. चला परत करूया. ओके. मी स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीचा आभारी आहे. मी माता पिता समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेखीची प्रार्थना याच्यासाठी करायची की आपल्याशी एनर्जी लवकर कनेक्ट होते. ओके. काहीही करायचं असेल तर आपल्याला रेखीची प्रार्थना करून सुरुवात करायची आहे. बनवा परत एनर्जी बॉल. त्या एनर्जी बॉल कडे बघायचं आहे त्याच्यामध्ये. आणि जिथे आपण टिकली लावतो ना तिथून एक पेन बाहेर आलेला आहे असं समजायचं आहे. आणि पेन नका, तुम्हाला काही सिम्बॉल नाही आहे ना, मग तुम्ही फक्त त्या एनर्जी बॉल कडे बघायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे या रेखीच्या एनर्जी बॉलने माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेखीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. या रेखीच्या एनर्जी बॉलने मला माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं बोलून तो एनर्जी बॉल असा हातात उचलायचा आहे आणि आपल्या क्राउन चक्रावर ठेवायचा आहे. सेंटरला नाही ठेवायचा आहे. क्राउन चक्र मी शिकवलंय कुठे ठेवायचे हात. येस, व्हेरी गुड. ही एनर्जी स्वतःमध्ये फील करायची आहे. ओके. आता आपण दुसरा एनर्जी बॉल बनवतो आहे. तो आपल्या स्वतःसाठी, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, आपल्या घरातल्या वस्तूंसाठी आणि आपल्या वाहन यांच्यामध्ये जी पण निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे ती आपण आता काढून टाकणार आहोत. ओके. असा आता आपण एनर्जी बॉल बनवतो आहे. आपल्याला 4 एनर्जी बॉल बनवायचे आहे. दोन्ही हात रब करा. हळूवार त्याच्यामध्ये एक असं चुंबकीय क्षेत्र जाणवेल बघा, मॅग्नेटिक फील्ड. पुढे मागे त्याला पकडायचं आणि मग पुढे मागे करत त्याला हळूहळू मोठा मोठा करायचा. हा झाला आपला एनर्जी बॉल. येस, व्हेरी गुड. या एनर्जी बॉलच्या मध्ये बघायचं आहे आणि म्हणायचं आहे या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जीही निगेटिव्हिटी आलेली आहे ती सर्व या एनर्जी बॉलने शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जीही काही निगेटिव्हिटी आलेली आहे ती पूर्णपणे शोषून घेतलेली आहे. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांच्यामध्ये जीही निगेटिव्हिटी आलेली आहे ती पूर्णपणे शोषून घेतलेली आहे. आता असं म्हणून हा एनर्जी बॉल उचलायचा आहे. आता बघून घ्या आधी मी काय करते. याला ब्रह्मांडात सोडायचा, फुंकर मारायची. स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. करा. कुठल्याही साईडला केलं तरी चालतं. डावी साईड, उजवी साईड असं काही नाहीये. ओके. त्याला आपण काय केलं, ती एनर्जी जी आहे ती ब्रह्मांडात जाऊन स्थापित करून दिली. ओके. आता आपल्याला पुढचा एनर्जी बॉल बन. आता यांची आपण निगेटिव्ह एनर्जी काढली तर आता प्रत्येक व्यक्ती, वाहने आणि वस्तू यांना आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे.
ओके, त्याच्यासाठी आता मॅडम आपण तिसरा एनर्जी बॉल बनवतो आहे. आपण जे आता स्थापित हो असं म्हणलो तर हा, ते घरामध्ये करण्याच्या ऐवजी जर खिडकीच्या तोंडाची जाऊन बाहेर काही केलं तर? नाही काही नाही, वरती ब्रह्मांडात जाऊन स्थापित हो. अच्छा. ब्रह्मांडात गेलं, किंवा मग तुम्हाला तसं नसेल तर ब्रह्मांड में जाके शुद्ध हो हा, असं म्हणू शकता, काही फरक नाही पडत. पण मग घरात बसून केलं तरी चालतं ना, हे म्हणजे बसल्या ब्रह्मांड बसल्या? में जाके शुद्ध हा, हो, हा, म्हणजे ते ब्रह्मांडात गेलं. आता तुम्ही बर. रेकीची जेव्हा आपण सेकंड लेवलला जातो ना, तर सेकंड लेवलला हम्म. आपण घरात बसून पूर्ण या 2 हातांमध्ये पूर्ण आपलं विश्व आपल्या हातांमध्ये येतं. एवढी एनर्जी अच्छा. आपल्यामध्ये येते. पूर्ण ब्रह्मांड आपण या हातामध्ये स्थापित करू शकतो. आलं का लक्षात? आपल्याला बरं. एवढी एनर्जी येते आपण ज्यावेळेला सेकंड लेवलला येतो. तर आपल्याला असं मनात आणू नका, आपण ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो, आपण सोडून दिलं, त्याने त्याचं काम केलं आता. बरोबर. येस. आता पुढचं बघायचं आहे आपल्याला. तिसरा एनर्जी बॉल बनवायचा आहे का आपल्या घरातल्या ज्या वस्तू, व्यक्ती आणि वाहन आहे त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. आता आपल्याला आपण निगेटिव्ह एनर्जी काढली त्यांची, आता त्यांना आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. हळूहळू एनर्जी बॉल बनवायचा आहे आपल्याला, अगदी हळूवार. येस येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा एनर्जी बॉल माझ्या घरातील प्रत्येक वस्तू, वाहने यांना एक पॉझिटिव्हिटी देत आहे, त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. यांना दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन भेटलेले आहे, दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन भेटलेले आहे. हा एनर्जी बॉल माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि वाहने यांना पॉझिटिव्हिटी देत आहे, यांना पॉझिटिव्ह बनवत आहे. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. आम्हाला दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन भेटलेले आहे, आम्हाला दिव्य रेकी शक्तीचे प्रोटेक्शन भेटलेले आहे. असं बोलून तो एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि आपल्या घरात स्प्रेड करायचा आहे. ही सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात, आपल्या घरातल्या सगळ्या वस्तूंना, वाहनांना आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायची आहे. आपल्या घरामध्ये आपण तो स्प्रेड करून दिलेला आहे, कारण ती सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी आपण सगळ्याला दिलेली आहे. ओके, आता एक चौथा एनर्जी बॉल परत आपल्याला बनवायचा आहे. दोन्ही हात रब करा. एनर्जी बॉल बनवायचा आहे. येस. आता हा जो एनर्जी बॉल आहे हा आपण ब्रह्मांडातील सर्व सजीवांसाठी बनवतो आहे. ओके, या ब्रह्मांडात जेही काही सजीव आहे त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती हो. या ब्रह्मांडात जेही काही सजीव आहे त्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती हो. या ब्रह्मांडात जेही काही सजीव आहे त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती हो. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. असं बोलून तो एनर्जी बॉल उचलायचा आहे आणि सर्व सजीवांपर्यंत सोडायचा आहे, सर्वांपर्यंत त्याची एनर्जी गेली पाहिजे. ओके, असे आपण 4 एनर्जी बॉल बनवलेले आहेत. आले सगळ्यांच्या लक्षात? आता आपण पुढे बघणार आहोत मनी मंत्र. आपल्याला बघायचं आहे मनी मंत्र. आता मनी मंत्र काय आहे? आपल्या घरामध्ये बघा आपण पर्स वापरतो, आपल्या जेंट्स, लेडीज.
आपल्याला अशा एखाद्या घरात आपल्याला थांबायला लावलं का त्या घराच्या भिंती फाटलेल्या आहेत, अशा पडक्या झालेल्या आहेत, त्याची कलरची पापडी पडते आहे, कलर खूप जुना झालेला आहे, त्याचे दरवाजे जोरजोरात असे खर्र खर्र वाजता आहेत, अशा घरामध्ये आपण किती वेळ थांबणार आहोत सांगा बरं? खूप गर्दी आहे तिथे, कचऱ्याची पसारा आहे, अशा घरात आपल्याला किती वेळ थांबायला आवडेल? आवडेल? 2 मिनिटं. नाही आवडणार. मग आपली जी लक्ष्मी आहे तिचं घर कोणतं आहे? आपली पर्स आहे. ती रोज पर्स मध्ये येत असते नाही का? ओके. मग पर्स मध्ये आपल्या पर्सची जी चेन आहे ती खराब झाली आहे, मधली चेन तुटली का आपण काय म्हणतो बाहेरची चेन आहे ना, ओके आहे, चला अजून. त्याच्यानंतर लगेच तिचं वरचं लेदर फाटायला आलेलं असेल तरी देखील आपण ती वापरतो. त्याच्यामध्ये याचे लाईट बिलं, ते दवाखान्यांचे बिलं, मेडिसिनचे बिलं असे गुंडाळून ठेवलेले राहतात आपल्या पर्समध्ये. ओके. आपण म्हणतो काढून टाकू, काही कामाला आलं तर नंतर काढून टाकू, पण ते तसंच राहतं. त्याच्यामध्ये जर लक्ष्मीला राहायला लावलं तर तिला आवडेल का? अशा ठिकाणी लक्ष्मीला राहायला आवडेल का? मग ती पण काय करते, वेगवेगळे रस्ते शोधते आपल्या घरातून बाहेर पडण्यासाठी. आपण जसं त्या त्या घरातून आपण कसा रस्ता शोधतो का लवकर आपण बाहेर पडलो पाहिजे, तसंच लक्ष्मी पण करते. म्हणून आजपासून आपल्याला आपली पर्स बघा, आपण याच्यासाठी खूप भारीतली पर्स नाही घ्यायची का ती लवकर खराब झाली तर आपल्याला टाकून देताना आपला जीव नको जायला. आपल्याला कसं मनात हे होतं थोडंसं, का इतकी महागाची पर्स आहे, आपण लगेच कसं काय टाकून देणार आहे. त्याच्यासाठी थोडी साध्यातली पर्स घ्यायची, थोडी खराब झाली फेकून दिली, त्याचं लेदर फाटलं, त्याचे कलर भुरे पडले, आपण फेकून दिली ती. ओके. आपल्याला छानशी नेहमी पर्स छान अशी आपल्याला फ्रेश ठेवायची आहे, त्याच्यामध्ये जो पसारा आहे, कचरा आहे तो आवरून ठेवायचा आहे. ओके. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण देवाच्या मंदिरात जातो जातो आपण तिथे देवाला फुलं वाहतो किंवा नारळ फुलांचा हार घेतो किंवा ओटी घेतो, ओटीचं काही सामान घेतो. ओके. तर मग ते सामान घेतो तर आपण तो फुलवाला किंवा ते ओटीवाला काय म्हणतो आपल्याला, का तुम्ही आले का मग पैसे द्या, इथे चपला काढून जा आणि आले का मग पैसे द्या. आपण म्हणतो ओके ओके ठीक आहे. मग आपण ते ओटीचं सामान घेतो, 2-3 तास त्या लाईन मध्ये उभं राहतो, देवाचं दर्शन घेतो आणि देवाला ती ओटी चढवतो, ती साडी चढवतो. पण ती साडी आपल्या नावाची चढते का सांगा बरं? जर आपण त्या साडीचे पैसे दिलेले नाही आहेत तर ती साडी किंवा ते ओटीचं सामान, ते नारळ फूल हार हे आपल्या नावाचं जातं का देवापर्यंत? नाही. आपण फक्त त्या फुलवाल्याकडनं घेतलेलं आहे आणि आपण ही फक्त मध्ये हमाली केलेली आहे. जेव्हा आपण त्या फुलवाल्याला पैसे देऊ तेव्हा ते आपल्या नावाचं होतं नाही का? तेव्हा ते आपलं होईल ना. तोपर्यंत आपण ही फक्त हमाली केलेली आहे. आणि त्या फुलवाल्याचा किती विश्वास राहतो बघा आपल्यावर, का आल्यावर पैसे द्या, म्हणजे आपण त्याच्या नावाची खरं ती ओटी भरून देत असतो. त्याची ती सेवा होते ना. सेवा कोणाची होते? त्याची होते. आपली होते का देवासाठी सेवा? आपण आल्यावर पैसे देतो तो तेवढेच पैसे घेणार आहे. आल्यावर आल्यावर आपल्याकडनं पैसे कमी घेतो का? पण तो 4-4, 5-5 वेळा आपल्या माइंड मध्ये काय टाकतो, आल्यावर पैसे द्या, आल्यावर पैसे द्या, चप्पल काढा, इथे चप्पल काढा, चप्पल काढा, आल्यावर पैसे द्या. तो किती वेळा आपल्या माइंड मध्ये टाकतो आणि आपण म्हणतो हो हो आल्यावर, चला आल्यावर देतो. पैसे द्यायचं आपल्याकडनं चुकणार आहे का? ते वाचणार आहे तेवढे तर द्यावेच लागणार आहे. मग आपण का ही मजुरी करायची, का ही हमाली करायची? आपण याच्या पुढे आपण काय करायचं? आता हे आपल्याकडनं कळत न कळत झालेलं आहे. आपण जाणून बुजून केलेलं आहे का? नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला कळलेलं आहे तर याच्या पुढे आपण ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे का आपण जेव्हाही देवाला जातो आहे तर त्याच्या सामानाचे लगेच पैसे देऊन टाकायचे. ओके. म्हणजे ते आपल्या नावाची सेवा होते, आपली देवाला दिलेली सेवा असते. मग ती येतंय ना लक्षात माझे पॉइंट, मला काय सांगायचं एक्झॅक्टली ते येतंय लक्षात तुमच्या? ओके ओके. चला आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या पुढे आपण कोणाला ऑनलाईन पैसे दिले किंवा कॅश मध्ये दिले, थोड्या स्वरूपात दिले किंवा जास्त स्वरूपात दिले, तर जेव्हाही आपण पैशांची देवाणघेवाण करणार आहोत तर काही अफर्मेशन आपल्याला बोलायचे आहे. ते मी तुम्हाला सांगते, तुम्ही लिहून घ्या. ती रोज बोलायची आहे. थोडे दिवस तुम्हाला बोलायला जरा वेळ लागेल, पण ती एकदा तोंडात बसली का पटकन होऊन जातं. मी हे प्रत्येक पैसे वेळेला देताना देत आहे. प्रत्येक वेळा देताना हे बोलायचं आहे. ओके. प्रत्येक वेळेला आपण पैशांची देवाणघेवाण करणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला हे बोलायचं आहे. ओके. मग ती ऑनलाईन असू द्या किंवा कॅश राहू द्या. मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे
ह्याच्या जीवनातून हॅलो आ हो करते करते, आता क्लास चालू आहे, मी नंतर करते. हा ओके ओके. हा मी हे पैसे ह्या व्यक्तीला देत आहे. यांच्या जीवनातून सर्व प्रकारचा आनंद निर्माण होऊन ह्याच्या जीवनातून सर्व प्रकारचा आनंद निर्माण करून माझ्या जीवनात मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. मल्टिपल होऊन माझ्याकडे परत या. म्हणजे आपण काय केलं का, त्या व्यक्तीचं आपण त्याच्याकडचं काहीच घेतलेलं नाही, त्याच्या आयुष्यातले सगळे त्याचे ते आहे ते पूर्ण करून माझ्या आयुष्यात परत या. आय एम वेटिंग फॉर यू. आय एम वेटिंग फॉर यू. थँक यू. आय लव्ह यू. थँक यू. आय लव्ह यू. हे आपल्याला पैशांना रोज बोलायचं आहे. जेव्हाही तुम्ही देवाणघेवाण करणार आहात पैशांची, मग ती कॅश स्वरूपात असू द्या किंवा मग ऑनलाईन स्वरूपात असू द्या, आपल्याला हे मनामध्ये बोलायचं आहे. ओके. आता तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे मी, तो तुम्हाला रोज चॅटिंग करायचा आहे. कॅपिटल मध्ये लिहायचं आहे, COUNT, काउंट. COUNT, काउंट. हा तुम्हाला चार्ट करायचा आहे रोज. काउंट काउंट काउंट, मी आर्थिक समृद्ध झालेलो आहे. काउंट काउंट, मी आर्थिक समृद्ध झालेलो आहे. हा तुम्हाला मंत्र चार्ट करायचा आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? मॅम CONT ना? COUNT, काउंट. काउंट. COUNT, आणि सगळे लेटर कॅपिटल मध्ये लिहायचे आहेत. हे तुम्ही लिहू पण शकता. रोज तुम्हाला जे लिहायचं असेल तर 108 वेळा रोज लिहू शकतात. येलो कलरची नोटबुक घ्यायची आहे, जी आपण अफर्मेशन रायटिंग साठी बघितलेलं आहे, ती घ्यायची आहे. आणि रेड कलरच्या शाईचा पेन घेऊन तुम्ही रोज 21 वेळा, 108 वेळा, तुम्हाला जसं जमेल, अगदी 11 वेळा लिहिलं तरी चालेल, पण श्रद्धेने लिहा, तर ते काम करणार आहे. तुमचा विश्वास तिथे ठेवणं खूप महत्वाचं आहे. ओके. चला, अजून आज माझा सगळा सिलेबस झालेला आहे. तुम्हाला याच्यात काही अडचण, सगळं समजलं व्यवस्थितरित्या? येस. तर आता आपली जी रेकी लेवल सेकंड चालू होते आहे सोमवार पासून, तर ती आहे रेकी लेवल, त्याच्यामध्ये सेकंड राहणार आहे, थर्ड राहणार आहे आणि फोर्थलाच मास्टर लेवल म्हणतात. तर अशा तुमच्या 3 लेवल राहणार आहे. आणि त्याच्यासोबत मी 2 कोर्स तुम्हाला फ्री देणार आहे. एक आहे डाउजिंग, पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी. असे 5 कोर्स तुम्हाला मिळणार आहे. त्याची फी राहणार आहे 5,000 रुपये. आपलं सोमवार पासून चालू राहणार आहे आणि हाच टायमिंग राहणार आहे 1 ते 2. ओके. तर ज्यांना पण ऍडमिशन करायची आहे तर त्यांनी आता करा. मी ग्रुपवर तुम्हाला माझा हे पाठवणार आहे, फोन पे नंबर पाठवेल, तो मेसेज काढेल. सेकंड लेवल, थर्ड लेवल मध्ये तुम्हाला काय सिलेबस शिकवला जाणार आहे तो मी त्याचा मेसेज करणार आहे. आणि जे पहिले 10 लोक राहणार आहेत त्यांचीच फी 5,000 रुपये आहे. त्याच्यानंतर जेही ऍडमिशन घेतील त्यांची फी ही 9,000 रुपये राहणार आहे. कारण जो पेंडुलम डाउजिंगचा एकच कोर्स आहे त्याची एकाचीच फी मी 5,000 रुपये घेते, पण मी तो पूर्णपणे तुम्हाला इथे फ्री देते आहे. ओके. तर असे 5 कोर्स तुमचे होत आहे, सेकंड लेवल, थर्ड लेवल, मास्टर लेवल.
4th लेवललाच मास्टर लेवल म्हणतात रेकीच्या. अशी मास्टर लेवल पर्यंत तुम्ही पोहोचाल. पेंडुलम डाउजिंग आणि क्रिस्टल थेरपी असे 2 कोर्स तुम्हाला फ्री मिळत आहे त्याच्यामध्ये. त्याचा जो सिलेबस राहणार आहे तो खूप मोठा आहे, सांगेल तर परत 15 मिनिटं जातील, म्हणून मी तो तुम्हाला ग्रुपवर टाकून देईल. ओके, येस, त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जाणार आहे, त्याच्यात आपल्या रेकीचे सगळे सिम्बॉल्स तुम्हाला आता मिळणार आहे. सेकंड लेवलला तुमची एनर्जी ही 40% होते आणि ज्या वेळेला तुम्ही थर्ड लेवल आणि मास्टर लेवलला पोहोचता तुमची एनर्जी ही 100% होते. आणि त्याच्यामध्ये मी क्रिस्टल थेरपी याच्यासाठी ऍड केलेली आहे का क्रिस्टलची जे एनर्जी आहे त्याच्याने तुमची एनर्जी ही अजून 100% वाढते. म्हणजे तुमची रेकीची 100% एनर्जी आणि क्रिस्टलची 100% एनर्जी अशी 200%च्या एनर्जीने तुम्ही वर्क करणार आहात. तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या लाईफसाठी करायचं ठरवाल तर ती त्यावेळेला 200%ने वर्क करणार आहे. ओके, क्लिअर आहे? याच्यात कोणाला काही डाऊट? पहिले जे 10 लोक आहे त्यांच्यासाठी वेळ रात्रीची नाही होणार का? कोण आहे रात्रीच्या वेळेवाले? कोण कोण आहे मला सांगा. जर रात्रीची वेळ सगळ्यांना पॉसिबल होत असेल तर आपण रात्रीची वेळ ठेवू, रात्री 9 वाजेची. स्वाती मॅडम कोण बोललो आता? कोणी केला होता हा मेसेज? हा, स्वाती मॅडम. अजून कोणाला जमतंय रात्रीचं? आणि 1 वाजेचं कोणाचं जमतं आहे? 1 वाजताचं. बरं ठीक आहे, हे बघा तुम्ही ऍडमिशन घ्या. ऍडमिशन घेताना आपण मी तो टायमिंग सगळ्यांचा ठरवून मग आपण करूया. एक तर रात्री 9चा राहील किंवा 1 वाजेचा टायमिंग राहील. ओके, मोस्ट ऑफ रात्रीचा घेऊया कारण मग जॉबवाले वगैरे सगळे त्याच्यात राहतील 9 वाजेला, मग किंवा मग 1 वाजेचा बघूया आपल्याला कसं जमतंय. ओके, तर आपल्याला ऍडमिशन फक्त पहिल्या 10च लोकांना 5,000 रुपये आहे, नंतरची फी ही 9,000 रुपये राहणार आहे. आपण आता कसा वाटला क्लास तुम्हाला? सुंदर, रेखी कशी वाटली? छान आहे, खूप छान. किती दिवसाचा छान कोर्स आहे. असतो? आपल्या विजया ओक मॅडम आहेत, त्या आहेत रेकी लेवल 2 ला. तुम्ही हा. सांगा मॅडम कसा आहे रेकी लेवल 2 चा सिलेबस? अगदी त्याच्यामध्ये तुम्ही घराला पेस्ट कंट्रोल सुद्धा करतात. इतकं मॅजिक आहे आपल्या हातात, असं वाटतं का रे ही एनर्जी एवढी आहे. काय काय इतकं छान सिलेबस आहे का आपल्या घराच्या लॉकला कसं हिलिंग करायचं, त्याच्यापासून आपलं स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं, आपल्या फॅमिलीचं कसं करायचं, आणि आपण एका जागेवर बसून जगामध्ये कुठेही एखादी व्यक्ती राहू द्या तिला हिलिंग पाठवू शकतो. मग जगात म्हणजे आपण आपल्या घरचेच व्यक्ती कुठे गावाला गेलेले आहे, त्यांना घरी यायला उशीर होतो आहे, त्यांच्यासाठी तुम्ही हिलिंग पाठवू शकतात. सगळ्यांसाठी तुम्ही हिलिंग करू शकतात आणि ही एनर्जी तुमच्या स्वतःमध्ये येणार आहे. आपण आपल्या आरोग्यासाठी हिलिंग करू शकतो. ओके, हा बोला सीमा मॅडम. मॅडम किती दिवसाचा कोर्स आहे हा? तो तुमचा जो कोर्स राहणार आहे तो जवळजवळ 15 दिवसाचा राहतो, पण 1-2 दिवस माझ्या वरती पडतात कारण मग डाउजिंगची प्रॅक्टिस, क्रिस्टलची प्रॅक्टिस करून घ्यावी लागते तुमच्याकडनं. तर 15 दिवसात होऊन जातो जवळपास, वाटल्यास तर 2 दिवस वरती होतो. आता हातामध्ये जे ऍक्टिव्हेशन आहे ते किती दिवसांनी येतं? आता सेकंड लेवलला जर तुम्ही ऍडमिशन घेतली हा. तर त्याच्यावर तुम्हाला सिम्बॉल पडतात, तर लगेच दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला एनर्जी जाणवते. कालचा क्लास पाठवले का? कालचा क्लास अटेंड करायला नाही भेटलं मला, लाईट गेली होती. येस येस, मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवते. हा ओके, आजचं, आताचं आणि कालचं दोघं पाठवून देते ग्रुपवर. चालेल, अर्धा तासात तुम्हाला दोघं मिळून जातील. थँक्यू. ओके, मॅडम मला विचारायचं आहे, नोटबुक हे येलो कलरचं का वापरायचं? येलो कलरवर आपले अफर्मेशन हे लवकर युनिव्हर्स पर्यंत पोहोचतात आणि लवकर मॅच होऊन तो एक एनर्जीचा कलर आहे. हा. हा, तर त्याच्यात आपली एनर्जी लवकर कनेक्ट होते. आणि रेड कलरचाच पेन आपल्याला तिथे वापरायचा आहे. बरोबर, तुम्ही करून बघा. जे लोक हा. सेकंड लेवलला ऍडमिशन घेतात त्यांचा क्लास पूर्ण होण्याच्या आधीपर्यंत त्यांच्या अर्ध्या गोष्टी लाईफच्या पूर्ण झालेल्या असतात. रेकी ही इतकी प्युअर एनर्जी आहे का तुम्ही तिच्याकडे मागता मागता थकून जाल, पण ती देता देता थकणार नाही. इतकी प्युअर एनर्जी आहे, काहीही मागा तिच्याकडे. ओके, चालेल. चला मग ऍडमिशन ओपन झालेले आहे. पहिल्या 10च लोकांना 5,000 रुपये फी राहणार आहे.
आणि जो टायमिंग आहे तो आपण ऍडमिशन झालं का एक पहिल्या दिवशी क्लास घेऊ, त्या दिवशी ठरवून घेऊ सगळ्यांशी बोलून. ओके, चालेल. चालेल. चला आपण थांबूया. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम.